तर या घटनेवर आपलं लक्ष असेल. आता वळूयात पुढल्या 100 महत्त्वाच्या बातम्यांकडे. वेगवान आढावा घेत डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये एका कंपनीमध्ये भीषण आग. परिसरामध्ये प्रचंड धुराचे लोट. अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल. महिनाभरात डोंबिवली एमआयडीसीमध्ये आगीची ही दुसरी घटना आहे. डोंबिवली एमआयडीसीमधून शिंदेसेना हप्ते गोळा करते. शिंदेसेना किती हप्ता गोळा करते याचे आकडे द्यावे लागतील. संजय राऊतांचा हल्लाबोल. संघाशी संबंधित ऑर्गनायझर या नियतकालिकामधून भाजपला खडे बोल. अजितदादांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. महाराष्ट्रातील राजकारणाचा दाखला देत भाजपला घरचा आहेर. संघाला दहशतवादी संघटना म्हणून हिणवलेल्या काँग्रेसजनांना सोबत भाजपनं घेतलं आणि नेते बनवले. महाराष्ट्र अनावश्यक राजकारण आणि फेराफरीचं उत्कृष्ट उदाहरण झालंय. आरएसएसचे आजीव सदस्य रतन शारदांचा ऑर्गनायझरमध्ये लेख. संघाशी संबंधित ऑर्गनायझर पांचजन्य फक्त भाष्य करतात, कृती करत नाही. ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांची टीका. तर प्रवचनं जास्त झाली, धमक असेल तर कृती करून दाखवा, राऊतांचं आव्हान. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचा निवडणुकीमधील विजय मॅनेज. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांची पोलिसमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावर बंदी असं नाही, मोबाईल वापरल्याचा त्यांनी आरोप केला. भाजपचं मोठे पत्ते स्वतःकडे ठेवले, हलके पत्ते मित्रपक्षांपुढे फेकले. घटक पक्षांना फेकलेले हलके पत्तेच भाजपला भारी पडणार. घटक पक्षांचे आत्मे आता अस्वस्थ राहणार. सामनातून मोदी सरकारवर ही टीका आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने सामने. मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस. महाविकास आघाडीतील विधान परिषदेच्या जागांवरून सुरू असलेला पेच सुटला. कोकण पदवीधरची जागा काँग्रेसला देणार, तर नाशिकच्या जागेवरून काँग्रेसचा उमेदवार माघार घेणार. संजय राऊतांची माहिती. प्रदेशाध्यक्षपद सांभाळ कोंबड्या पाळण्या इतकं सोपं नाही. प्रदेशाध्यक्षपद रोहित पवारांकडे देण्याच्या विकास लवांडेंच्या मागणीवर भूषण राऊतांचं ट्विट. विधानसभा निवडणुकीच्या जागांवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पाडण्याची शक्यता. भाजपच्या भोसरी आणि पिंपरी चिंचवड या 2 जागांवर राष्ट्रवादीचा थेट दावा. अमोल मिटकरी अजित पवारांच्या बंगल्यावर ऑपरेटर म्हणून आहेत का? बजरंग सोनावणे यांचा पलटवार. तर पवारांना सोडायचं म्हटलं तर वडील कांशिलात लगावतील, सोनावणेंचं वक्तव्य. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनी आज पदभार स्वीकारला. त्यांच्यासह अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा यांनी राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. राजेंद्र विखेंनी घेतली राधाकृष्ण विखेंची भेट. राजेंद्र विखे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक. भाजपकडून एबी फॉर्म मिळवण्यासाठी राजेंद्र विखेंचे प्रयत्न.